कुठे दिसली ती तुला? हा, इथंच मार्केटमध्ये काहीतरी शॉपिंग करत असेल. अहो, माया इथंच आहे. हा, पण या वेळेला आपल्याला चांगलं बक्षीस पाहिजे बरं का. एक मिनिट, मला सांग, ती तुला फक्त दिसली का तू तिच्याशी बोललास सुद्धा? अहो, बोललो ना. तू तू तिला सांगितलं नाहीस ना की तिने अजितशी लग्न केलंय म्हणून? सांगितलं. अहो, त्यात काय नवल आहे? आता तिला माहिती नसणार होय? तिला माहिती नाहीये. माहिती नाही? काय बोलताय मॅडम तुम्ही? आता तिनं लग्न केलं हे तिला कसं माहिती नसणार आहे? काय करू? जाऊ की नको? या घरात पुन्हा एंट्री करणं म्हणजे आगीत उडी मारल्यासारखी आहे. ती मीरा, मंजिरी, तो अथर्व, तो तर माझ्या जीवावरच उठलेला. हे बघ पिर्या, तुला ते नाही कळणार. काहीतरी वेगळा गेम केलेला दिसतोय तुम्ही. हा, पिर्या, आत्ता तू फार विचार करू नकोस. आणि आत्ता काही करूही नकोस, कळलं? फोन ठेव. पण तो पिर्या नक्कीच जोक करत नव्हता. तो सिरियस होता. समथिंग बिग हॅज हॅपन्ड. अजित आणि माझं लग्न कधी झालं आणि मी या घरातून पळून सुद्धा आले? हे सगळं अचानक कसं? ही जादू आहे? कोणाचं प्लॅनिंग? नाही, हे जाणून घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही. रिस्क आहे, पण कधी कधी सत्य जाणून घेण्यासाठी रिस्क घेणं गरजेची आहे. आणि मी ही रिस्क घेणार. पोस्टरबाजी करायची असेल ना तर घरापासून लांब जाऊन कर. इनफॅक्ट तुला एकट्याला जे करायचं असेल ते करू शकतोस तू. मीडियामध्ये जा, न्यूज चॅनलमध्ये जाऊन बस, पोस्टर लाव, पण घरापासून लांब. ह्या मायामुळे आणि मायासाठी घरच्यांना त्रास होता कामा नये. हाच फरक आहे तुमच्यात. याच जागी जर मीरा असती तर? आत्या, मीराने कोणाचा खून केला नाहीये. मग मायाने पण केलाय हे सिद्ध झालं नाही अजून. पण तिच्यावर आरोप तर आहे ना, तेवढं पुरे आहे माझ्यासाठी. आणि माया घरात नाही येणार, एका अर्थी चांगलंच आहे सगळ्यांसाठी. मी तर म्हणेन की तुम्ही सुद्धा तिला शोधायचा प्रयत्न करू नका. माया? माया, माया, खऱ्या मायाच्या घरात येण्याने काय होईल? तिचा वापरही होऊ शकतो. माया, कुठे होतीस तू? मी काय घालून आलीस? इट्स ओके. तरी छान दिसतेस तू खूप. आणि
आता गेलीस तशी परत कुठे जायचं नाही हं मला सोडून. मला खूप काळजी वाटते तुझी. मी शोधत होतो सगळीकडे तुला. आता नाही जायचं मला सोडून. हा मला वाटलंच होतं ही घरी येईल. हरकत नाही, चांगलंच झालं. माया आली मॉम. कुठे गेली होती? असू दे, राहू दे आता. आली आहे ना ती मॉम, राहू दे. अजित, कंट्रोल युअरसेल्फ. एवढं काय डेस्परेट झालंयस तू? आणि माया, आधी तू या घरात प्रवेश मिळवण्यासाठी अजितशी लग्न केलंस. आता हे गायब होण्याचं नाटक केलंस आणि आता परत आली आहेस तू. हे सगळं जर तुझ्या प्लॅनिंगचा भाग असेल आणि जर त्या प्लॅनिंगमुळे माझ्या घरच्यांना त्रास होणार असेल तर लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. म्हणजे बिर्या जे म्हणत होता ते अगदी बरोबर होतं. अरे पण हे सगळं कधी आणि कसं घडलं? मला हे सगळं कळायला हवं. अजित, मला बोलायचंय तुझ्याशी. चल. मी चल चल या मग बस. मामी, माझी माया परत आली आहे. हां. वेदाचे बाबा, आपण आता बाहेर नको जायला. आपण इथेच थांबूया. ताई, आई, अगं मला ना मनापासून वाटत होतं की बाबांनी परत यावं आणि बाबा परत आले. देवीची कृपाच झाली. ताई, मला खूप भीती वाटत होती ग. मला सतत असं वाटत होतं की असं का होतंय, पण देवी आई आहे आपल्यासोबत. बघ ना, बाबा परत आलेत आणि ते सुखरूप आहेत. मा डार्लिंग, बोल ना. तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी. बोल. कुठे गेली होतीस का अचानक? कुठे कुठे नाही शोधलं मी तुला. स्ट्रेस झाला होता. तुला काय झालं असेल तर, कोणी तुला काय केलं असेल तर. पण इट्स ओके. आता तू आली आहेस ना. माया, सॉरी, जरा मला बोलायचंय तुझ्याशी म्हणून आले. अरे नाही नाही मॉम, प्लीज ये ना तू. मॉम